माणूस आहे तो चढायला गेलेला एव्हरेस्ट परत. एक हात झालाय, अर्धाच झालाय. सुकली गुड्ड्या म्हणून आता दुसरा झाल्यावर तिथली काढते मग इथली मागची नंतर. हो दादा जेवून जा का? काय नंतर येणार बोलले मी त्याला शनिवारी ये. आज बोलले संध्याकाळी मामीच्या इथे जा. मामीच्या इथे काय भाऊ येणार आहेत का नाही? औरा काय माहिती काय करणार. ती जाणार आहे वस्तीला. नमस्कार, गुड मॉर्निंग. कशा सर्व मस्त ना? तर आता माझी सकाळ झालेली आहे आणि उठल्या उठल्या मी शिरा बनवायला घेतला आहे, कारण गौरांची आज होती लवकर शाळा. म्हणजे 9 वाजता निघायचं होतं, 9:15ची शाळा होती. मग मला मी उठली काहीतरी 7:30 पावणे 8 वाजता आणि मग तोपर्यंत हे गेलेले आंघोळीला. मग तोपर्यंत बोललो मी शिरा बनवून घेते, म्हणजे त्याला टिफिनला द्यायला मला होईल. त्याच्या असंच उठून बसण्यापेक्षा काहीतरी काम होईल. यांनी मच्छी इथं फ्राय करायला टाकलेली आणि मग एका साईडला मी शिरा बनवून घेतला. बिना आंघोळी करताच. आता काय करायचं, परत टाईमपास झाला असता. मग त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा केली. तरी मला मंदिरात जाता आलं नाही, कारण इथंच टाईम झाला. गुड मॉर्निंग. कशात सर्व मस्त ना? आय होप तुम्ही सर्व भेटत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, सकाळी सकाळी गौरांच्या स्कूलला सोडायला चाललेली आहे मी. आज ते 26 जानेवारीचा कार्यक्रम आहे, त्यांना 26 जानेवारीला नाही बोलवणार आहेत. त्याच्यामुळे आज लवकर उठून कायच नाही, फक्त चहा पिलाय, पूजा केली आणि निघाले. तर चला, याला सोडते आणि मग घरी जाते आणि मग बाकीची कामं बघायची आहेत. गुड मॉर्निंग बोल. क्ले आणण्यासाठी केवढी घाई बघा. हां, क्ले आणायला पाहिजे. चल ना पुढं तू. गणपतीला गणपती बनवणार आहे. चल इकडं. बनवलं काय तर घ्यायला काय वाटत नाही. आता थोडं 2-3 दिवस चांगला वागला म्हणून मग त्याला बोलत चल घेते मी. चला, तर वाजले 2ला 10 मिनटं. गुड्ड्या पण आले. गुड्ड्याला बोलवले आज मेहंदी काढायची. दोन्ही हातावर बघूया. आणि जेवणाचं आज एवढं काय नाही, कारण काकींकडे पूजा आहे तर तिथं जायचं आहे जेवायला, म्हणून दोन्ही हातावर काढून घेणार आहे. त्याच्या अगोदर याला झोपवते. हां, आता याला झोपवून घेते आणि गौरांचं जेवण झालं, माझं जेवण झालं, सगळ्यांचं जेवण झालं. बाहेर बघता आता भांडी वगैरे घासली, म्हणजे नंतर कसं पाण्यात हात घालायला नको. आणि आईंच्या पण ब्लीच लावते. आता मी डायरेक्ट रात्री वगैरे लावेल, ठेवलं मी कालच. तर मी रात्री लावायला आईंच्या आता लावते आणि मग मी मेहंदी काढते. बघू किती टाईम लागतो मेहंदी काढायला. हां बोल बघू म्हणजे शोन. बोल बोल बोल. काय म्हणतो? का म्हणतो तू? का म्हणतो? कसं करतो? बोल. किटी किटी बाबी आहे ती माझी, किटी किटी. चल, आता चालू आहे आमचं ब्लीच. एक केसांना ना काहीतरी लावलं पाहिजे. बेल्ट होता माझ्याकडं. ते टिकटॅक क्लिप घे ना, एक ते पिशवीत असेल बघ, गुलाबी पिशवी. तिथे नाही, आता वरच्या ह्याच्यात. आई पण येणार होती, मग आम्ही सोबतच लवकर. त्यांना शाळेत बोलवलंय. आज गॅदरिंग आहे. नाही, आज गॅदरिंग आहे. मग गॅदरिंग मधले सगळे घाण उचलायला तर लवकरच काढल्या त्याने. पनू काय चॉरवर येणार का नंतर येणार? बोलले मी त्याला शनिवारी ये.
आजचं शेअर आज बोललो संध्याकाळी मामीच्या इथे जा. मामीच्या इथे काय काय भाऊ येणार आहेत का नाही? औरा काय माहिती काय करणार. ती जाणार आहे वस्तीला. सागरला सांगायचं ना फोन करायला बोलायला त्यांच्याशी. बोलली मी तिला फोन करायला पाहिजे का बोललो. आमचं काय नाही. सुरसुरचं कसं काय म्हणजे आता किती दिवसात लावतोय ना. आणि टाकतो ना पावडर. कधी लावलेला आता वर्ष झालं असेल. वर्ष झालं असेल हा ते. कधी आता भाऊजीला म्हणायची लावलेला. नाकाच्या इथे फुटते चमकीचे. ते आजूच्या बाजूला आहे ते घर. ते आपले दातवाले होते त्या ते पनवेलला गेलेत. कोण नाही राहत का आता तिथं. नाही सून पण डिलिव्हरी झाली ना त्यांची मुलगी झाली. किती वर्षातनं झाली पोरं. कधी लग्न झालेलं त्यांचं? आजूच्या लग्नाच्या आधी झालेलं ना का नंतर. त्या काहीतरी दिवसाचा काहीतरी फरक होता वाटतं. मी ते उपास करायला महिन्याचा लागलं कसं काय उपवास करायला ठेवलं. पण दोघी होतो ना. आता इथं हे करा असं काय इथे लावते नको. मग आता हे काय करायचं. कसा करतो ए बाबडी. ये गौरांश बाजू. गौरांश ये इकडे ये इकडं. अरे गौरांश त्याचं खेळणार आहे. गौरांश माणूस आहे तो चढायला गेलेला एव्हरेस्ट परत. एक हात झालाय अर्धाच झालाय. सुकली गुड्ड्या म्हणून आता दुसरा झाल्यावर तिथली काढते मग इथली मागची नंतर. नेक्स्ट टाइम मी मेकअप करीन ना तेव्हा तर मी शूट करणार. तुझी तू का तुझी तू करणार आहे मेकअप. मेकअपचा मी काय नसते मला नसते मेकअप आवडत ना. थोडीशीच करेन मी. एकदम प्रो झाले ती प्रो नाही गाईज. ट्राईंग मेहंदीचा कोण पकडायला नीट जमत नाही. उलट काय म्हणतात. अरे नाही जास्त प्रॅक्टिस केले तर अजून चांगली होईल. छान काढले. प्रॅक्टिस केले का अजून चांगली. त्याने का नवऱ्या काढतात. नवऱ्यांच्या हे काय भूताचा पिक्चर आहे. हे गौरांशवाले पिक्चर बया आहेत. गौरांशला पण असेच आवडतात. गेला आणि झोपला. 4:45 वाजले. चहा पियायचे मला पहिला. किती वाजता आलेलो मी ते वाजले. तर मेहंदी झालेलं आहे. इकडं अर्धी इकडं पूर्ण आणि थोडी आहे अजून. हातावरची झाली इकडची 5ची बाकी आहे. तर आता 6:30 वाजले. त्याला झोपवते आणि मंदिरातून येते. झोपवते येईल तेव्हा नंतर बाकीची काढेल. परत काकींच्या इथं बाहेरसुद्धा पडायला जायचं आहे गणपती बाप्पाला. तर मला साडी लावायची साडी नेसायचे. तर आता आल्यावर पूजा केली इकडची की मंदिरातली मग साडी नेसून घेते. हो दादा जेवून जा का. भात ते तो पण ना भात काढला. इथे नाही आमच्या घरी आहे का बघ. साईच्या इथे त्या साईच्या तिथे साईच्या इथे नाही आम्ही नाही काहीच बीज बोलत. चला मस्त दर्शन झालं आणि खूप छान गणपती आहे यांच्या इथं.
काकींच्या आहेत आणि खूप छान दिसतात काकी पण. आणि आता आलो आम्ही, आई आणि मी दर्शन घेऊन. गौरांश बसलाय जेवायला, आता आम्ही जाणार जेवायला थोड्या वेळानंतर, कारण जागा नाही आहे. ताई मी बघू आई येतात का, मग आईंना पण तिघी पण एकदाच बसू जेवायला. सगळं कामं उरकलीत, कपडे थोडेसे टाकायचे बाकी आहेत बस. मेहंदी आता बघू, लवंग ते लवंगाचं दोरी देते. मला रंग तर आला. आता बसले, वाजलेत किती माहिती का, 9:15 आणि मला लागले भूक. माझी व्हिडिओच नाही घेतली मी, गणपतीला पाया पडायला गेली होती. तर किती व्लॉग झाले, काय झालं काय माहिती नाही. जेवढं शूट झालं तेवढं झालं. आता बेड तर आवरलं आहे, पाणी वगैरे काढते, अंथरूण वगैरे टाकून घेते गौरांचा. त्याला तर नित्याला खाऊ भरवायचं आहे. आय 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 बाबा मामा काय बोलतोय? तर आता ना ब्लीचसुद्धा लावायचं आहे मला. ब्लीच लावायचं आहे. तर द्यायच्या अगोदर ब्लीच लावून घेते, याला भरवायला यांच्याकडे देईन. आता मी पटापट जरा गौरांशला कपडे घालून बघते, साखरपुड्याला आणलेले ते, आणि ते खाऊ त्याचं बनवते, अंथरून टाकते, ब्लीच लावून घेते म्हणजे गुड्डा येईल तोपर्यंत मी मेहंदी काढेल आणि याचं भरवूनसुद्धा होईल. तर असं सगळं चालू आहे. आलो आम्ही, जेवलं मस्त, घरातच आणलं, खूप मस्त जेवण होतं. भांडी वगैरे घासली, सगळं करून ठेवलेलं मी, ओटा वगैरे पुसून मग अशी, झाडू वगैरे. आता काही करायचं नाही, कारण मग मेहंदी काढल्या परत सगळं राहून जाईल. त्याच्यामुळं मग अशी सगळं केलं, साडी वगैरे सोडली, मिक्सी घातले, ब्लीच वगैरे करून घेते. ॲब्रो तर करायलाच नाही म्हटलं, आता मग आम्ही आल्यावरच थोडंफार सांगेल तिला मी करायला. तर उद्या कोण कोण येणार आहे, कसं आहे ते तुम्हाला थोडंफार दाखवेलच मी, बघू. आणि तिकडं काकींच्याकडं खूप गर्दी होती, त्याच्यामुळं काय शूट करायला जास्त भेटलं नाही. तर मेहंदी काढताना मी दाखवते आता नंतर परत. किती वाजले ग, बापरे 11 झाले. कुठे 10:30 वाजता येणार होते, 11 वाजता बसले. परत आता मला मम्मी पप्पांची भांडलो ना, ब्लीच कधी होणार काय माहिती. एक माणूस बसले जेवायला, एक बनवतंय, आई बनवतात भात उद्यासाठी. दादा बरोबर भांडतं, तो बिचारा हिला येतो भरवायला. काय मी रात्रीची ना युजली कसं बनवतं जायच्या अगोदर भांडतो, म्हणतो कामावर नाही येत ही, काय पहिल्यांदा अशी बसलो होतो आम्ही. काय ना काय तरी भांडते त्याच्या. तू काय आहे, तू पण तीच आहेस. न्याम 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 कसं करते आणि तोंड पुसतात. यांचं तोंड बघा. अरे तसा हळू पुसायचा. तोंड पुसते, काय आहे ते काय आहे? इकडे 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 बाहेर काय चाललंय? गौरांश झोपायला जा, ये लवकर. हे पाठचं दरवाजा लावलं नको. तर आज काय खरं नाही, आत्ता मी ब्लीच लावून पुसलंय. आता अजून इथं आहे ते पुसायचं आहे. 12:30 वाजलेत, अजून आमची मेहंदीच चालू आहे. ही आता पाठीमागे काढले गुड्ड्याने, ही काढलेली तरी रात्र झालीच. आता ही पूर्ण काढून मला झोपायला लागेल, नाही तर पुरं बेडवर होऊन जाणार. अजून एवढा हात बाकी आहे, तो आता गुड्ड्या काढेल. तर हा बघा, हा उठला आहे, त्याच्यामुळं आता याला झोपवते. तरी झोप झाले, नित्यांशी झोपून परत उठला आहे. तर गुड्ड्या इथंच आहे झोपायला. ती काय छोटी होती तेव्हापासून इथंच होती, त्याच्यामुळं तिला बोललो की ये आता इथंच झोप. गौरांशला पाठवलं, हे गेलेत झोपायला. आता मी सुद्धा याला झोपवणार आणि मग मी सुद्धा झोपणार. पहिला तर मेहंदी मला सगळे काढायला लागेल, तर सगळे बेडवर होऊन जाणार. काय झोपायचा आता पत्ता नाही. हे पुरं असं इथं कळकळलंय, साखरपुड्याची मेहंदी. तर चला, अजून थोडीशी बाकी आहे मेहंदी काढायची, ती काढू. कशाला रे
सोनू झोपी कर.